नमस्कार सर्वांना. तर आज आपण तुम्ही बघू शकता मी इथं बनवलेली आहे बटाट्याची भाजी, जी आपण टिफिनलाही बनवू शकतो. तर चला बघूया कसं बनवतात. तर मी इथं 2 बटाटे बारीक कापून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे व चवीनुसार मसाले. तर आपण आता बनवायला घेऊया. इथं मी एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईला आपल्याला चांगलं तापू द्यायचं आहे. त्या कढई तापल्यानंतर आपल्याला याच्यात 1 ते 2 पळी तेल घालायचे आहे. आता इथे कढई तुम्हाला दिसू शकते चांगली वाफलेली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे तेल. इथे मी 2 चमचे तेल टाकलेले आहे. तर हे तेलही आपल्याला गरम होऊ द्यायचे आहे. यानंतर यात मी थोडीशी मोहरी घालत आहे. अर्धा चमच मी मोहरी टाकत आहे. तर मोहरीनंतर मी इथे जिरे घातलेले आहे. आपल्याला हे जिरे आणि मोहरी दोन्ही तेलामध्ये चांगले तडकू द्यायचे आहे. यानंतर कढीपत्ता घालायचे आहे. कढीपत्ता आणि तेल आपल्याला चांगलं तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. यानंतर मी यामध्ये कांदा टाकणार आहे व मिरची. मी इथं तिखट मिरची टाकलेली नाही, नॉर्मल मिरची टाकलेली आहे. तर या दोन्ही आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता इथं कांदा लाल झालेला आहे. यानंतर आपल्याला याच्यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. तर ही पेस्ट ही आपल्याला या कांद्यामध्ये आपल्याला तेलामध्ये चांगली फ्राय करायची आहे मिक्स. या सर्वांना चांगलं मिक्स करायचं. यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे, कमीच टाकायचं, कारण कांद्याला पण पाणी सुटते नंतर. यानंतर आपल्याला यामध्ये तिखट घालायचे आहे. मी तर 2 चमचे तिखट टाकत आहे. यानंतर इथे मी अर्धा चमच हळद टाकत आहे. यानंतर मी याच्यात 1 चमच काळं तिखट घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर हे मसाले आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला यात आता बटाटे घालून घ्यायचे आहेत. आता हे बटाटे व हे मसाले आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे बटाटे आणि हे मसाले चांगले मिक्स झाले असताना यानंतर यामध्ये मीठ घालायचे आहे. तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. यात 2 चमच मीठ घातलेले आहे. आता आपल्याला हे मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर आता आपल्याला याला शिजवायचे आहे. तर इथं मी गॅसचा फ्लेम चालू करून ठेवलेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. तर हे गरम मसाला आपल्याला यात मिक्स करायचे. आता यात आपल्याला अर्धा ते 1 ग्लास पाणी घालायचे आहे, कारण आपल्याला बटाटा शिजवायचा आहे. त्यामुळे मी ते अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे व याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला याला 5 ते 10 मिनिटं झाकून घ्यायचे आहे. झाकून झाल्यानंतर आपल्याला याला थोडं हलवायचे आहे, खाली वरती करायचे आहे. यानंतर आपल्याला ते वाफवल्यानंतर यामध्ये मी 2 ते 3 चम्मच शेंगाचे कूट टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे शेंगाचे कूट यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. शेंगाचे कूट घातल्यानंतर याला आपल्याला 5 ते 10 मिनिटं परत झाकून ठेवायचे आहे.
शिजवूपर्यंत. तर तुम्ही इथं बघू शकता हे बटाटा आता शिजलेले आहे. आता आपल्याला ह्याला थोडं खालीवरून 1-2दा करायचे आहे. आता यावर आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून आता कोथिंबीर टाकून घ्या आणि तुम्ही गरम गरम खाऊ शकता किंवा डब्यालाही देऊ शकता मुलांच्या. तर बघा इथं गरमागरम आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. साधी, सोपी व चवदार. यामध्ये जास्त मसालेही नाहीत. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.